नांदेड जिल्ह्यात महायुतीतील विसंवाद आता चव्हाट्यावर आलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याच्या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय। अशोक चव्हाण हे भाजपचे नेते आहेत का हे त्यांनी तपासावं असं आमदार प्रतापराव चिखलीकर म्हणालेत। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात जर स्वतंत्र लढण्याची खुमखुमी असेल तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही तयार आहे असं चिखलीकर म्हणालेत। काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये खासदार अशोक चव्हाण म्हणाले होते की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद जास्त आहे। कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढू असा इशारा त्यांनी दिला होता। या पाठोपाठ शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा दिला आहे। त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे। अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का हे त्यांनी आधी तपासावं आणि मग स्वबळाचा नारा द्यावा असं प्रतापराव चिखलीकर म्हणाले। त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना। प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे काही पूर्ण भाजप नाही। तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावरती या गोष्टी घालू। आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे। कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल। अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात नेते आहेत की नाही त्यांनी तपासावं। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब हे त्यांचा निर्णय घेतात। ही त्यांचं वैयक्तिक मत असू शकते। मी महायुतीतला एक घटक असल्यानं महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला बांधील आहे। पण कोणात जर खुमखुमी असेल की स्वतंत्र लढायचे तर तिथं राष्ट्रवादी तयार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जिल्ह्यात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष आहे। त्याच्यामुळं आम्ही होऊन युतीचा धर्म तोडणार नाही। युतीचा धर्म जोपासणारी माणसं आम्ही आहोत। जी माणसं युतीचा धर्म जोपासणार नाही तेव्हा बघू। तर नांदेड जिल्ह्यातील महायुतीतला विसंवाद चव्हाट्यावर आल्याचं आपण पाहतोय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा भाजप स्वबळावरती लढण्याचा नारा अशोक चव्हाणांनी दिला आणि त्यानंतर नांदेडमधलं वातावरण चांगलंच तापलंय। खरं तर आपण गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बातम्या बघतोय। बालाजी कल्याणकर यांनी सुद्धा आरोप केले होते की महायुतीत नवीन आलेल्या नेत्यांनी माझं काम केलं नाही। यानंतर हेमंत पाटील यांनी सुद्धा या प्रकरणावरती काल प्रतिक्रिया दिली होती। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, नांदेडमध्ये ही जी काही परिस्थिती आहे काय अधिकची माहिती आहे? की त्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात पूर्ण हेमंत पाटील असेल किंवा प्रतापराव चिखलीकर हे यांच्या विरोधात 15 वर्ष राजकीय संघर्ष केला। पण कालांतराने प्रतापराव चिखलीकर असेल किंवा हेमंत पाटील हे महायुतीत सहभागी झाले आणि अशोकराव चव्हाण सुद्धा लोकसभापूर्वी भाजपमध्ये सहभागी झाले। त्यामुळे प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्या दिलजमाई झाली होती। पण लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले होते। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून लोहा कंधारीतून आमदारकीची उमेदवारी मिळाली आणि ते तिथून निवडून आले। पण काही दिवसापूर्वीच अशोक चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं, भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार आणि याच प्रकारे जे जुने वैरी होते ते पुन्हा एकत्र आलेले आहे। यापूर्वी बालाजी कल्याणकर असो किंवा हेमंत पाटील असो यांनी सुद्धा अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली। तसेच अशोकराव चव्हाण यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असं म्हटलं होतं। आणि आज चिखलीकर यांनी सुद्धा वक्तव्य केलं, जर अशोक चव्हाण हे जर भाजपचे नेते असेल हे त्यांनी पहिले स्पष्ट करायला पाहिजे। पण खरं गेम याच्यात आहे की प्रतापराव चिखलीकर यांनी जरी अशोकराव चव्हाण यांच्यावर आरोप केले असले, चिखलीकर जरी राष्ट्रवादीत जरी असले तर प्रतापराव चिखलीकर यांची मुलगी स्वतः भाजपामध्ये आहे। काल देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा स्वतः त्यांच्या स्वागतासाठी प्रतापराव चिखलीकर यांची मुलगी तिथं उपस्थित होती। आता अशोकराव चव्हाण यांचा विरोध करायचा असेल तर प्रतापराव चव्हाण यांना सर्वात पहिले अजित पवार यांच्याकडे तक्रार करावी लागेल आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील ते बघावं लागेल। तेजस्वीनी, धन्यवाद आवेश। तर देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय निर्णय घेतील हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरच महायुतीत नांदेडमध्ये बेबनाव असल्याचं समोर येत आहे।